मॉर्निंग. मी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा असं ठरवलं की आज केसांना चांगलं तेल लावते आणि त्यानंतर केस वॉश करायचे. तर रोज काय होतं, खूप धावपळ असते. तर रुद्र झोपलेला होता त्यावेळेमध्ये म्हटलं पटकन केसांना थोडंसं तेल लावून घेऊया. ते सगळं केल्यानंतर केस विंचरले आणि मग नंतर ब्रश वगैरे करायला गेले. कसं आहे की म्हणजे बाळ झाल्यानंतर ना केस फार गळायला लागतात असं म्हणतात सगळेजण. तर केस तर गळायला लागलेलीच आहेत, त्यामुळे माझे बरेच लांब केस होते. मग मी कटसुद्धा केलेत त्यामुळे केस की पटकन काही करायचं म्हटलं तर मॅनेज करता येतं. कारण केस बांधायचे म्हटलं, वेणी वगैरे घालायची, याच्यासाठी सुद्धा बरंच वेळ लागायचं. तर माझं दिवसभर केस विंचरणं व्हायचं नाही. त्यामुळं मग मी शेवटी केसच जे आहे तर ते कमी केले. त्यानंतर ब्रश केला आणि थोडंसं फेस वॉश केला आणि त्यानंतर म्हटलं की चहा पाणी करूया. तर मी हे सगळं करत असताना लगेचच रुद्र उठला. तर मग त्याला घेऊन सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि मग पुढे त्याला हॅलो आणि नमस्कार. ड्रॉइंग मॉममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार. तर आमची दोघांची आंघोळ झाली, रुद्रची आणि माझी. रुद्र पण खाली आहे, अजून आवरायचं बाकीचं. आणि आता नाश्ता आणि चहा वगैरे बाकी ते करून घेतो. त्यानंतर आज अळूवड्या करायच्या आहेत आणि बस रुद्रला खाली फिरायला घेऊन जाते. आज ऊनही पडले त्यामुळे रुद्रला थोडंसं खाली फिरवून आणते आणि त्याच्यानंतर मग घरातलं स्वयंपाक वगैरे कामं बरीचशी बाकी येतं ते आवडते. त्यामुळे पोचलेत खाली. रुद्रला थोडं चालवायचं आता. ये चिवताई, त्याला कबूतर दिसले तर तो बोलवतोय चिवताई म्हणून. चिवताई नाही, ते कबूतर दादा आहेत ते, हो ना. तर आपण यांना पण दाखवू. ते क्लब हाऊस बनणार होतं पण ते अजून काही बनलेलं नाही आहे सोसायटीचं. बोलो बोलो, ये डॉगी ये, बोलो बोलो. ते कबूतर आले का ना, कबूतर आले का. इथे स्विमिंग पूल बनणार होतं आणि क्लब हाऊस वगैरे सगळं तयार होणार होतं, पण ते काही कन्स्ट्रक्शन इनकम्प्लीटच आहे. आम्ही इथे रेंटने राहतो त्यामुळं काही नाही. पण जे ओनर आहेत, ज्यांनी ते फ्लॅट्स घेतलेत ते बऱ्यापैकी फसलेले आहेत. कारण की बऱ्याचशा ॲम्युनिटीज जे आहेत तर ते इथे कंप्लीट झालेल्या नाहीत. आता ते बनवून ठेवलेलं होतं, त्यात पावसाचं पाणी भरलेलं आहे आणि आजूबाजूला झाडे उगवलीत. तर इथे सोसायटीतल्या लोकांनी पण मस्त झाड लावलेली आहेत, पण आजूबाजूला आता दुसरी छोटीशी पावसाने सुद्धा उगवलेली आहेत झाडे. किती सुंदर सुंदर फुलपाखरं आहेत. हो देते. रुद्र आणि मी आत्ताच खाली जाऊन आलो आहे. त्याच्यासोबत आम्ही थोडं शॉपिंग पण केली. म्हणजे रुद्र बनाना संपला होता, तो आणायला गेलेलो आणि थोडी भाजी आणली आहे. तर रुद्रसाठी मी ही वेलची केळी आणते, ती जरा पिकलेलीच होती जास्त, म्हणून मग मी काय केली थोडीशीच आणली आहे. हो देते रुद्र. हो, फ्लावर, शिमला आणि गाजर आणले आणि रुद्रसाठी थोडंसं खाऊ आणलं. बटाटे वगैरे संपलेले. चला आता खाऊया आपण बनाना. काय खायचं रुद्र? बनाना. आताच मी बटाटे आणले होते, पण दुधाची पिशवी पण त्याच्यात होती. तर नेमकं कुठली पिशवी सांडली कळत नाही. बटाटे सगळे धुवून काढायला लागतील. दूध म्हणून मी तापवायला ठेवले लगेच. आणि रुद्राने आमच्या बनाना खाल्लाय. आता चला आपण शेंगदाणे भरून ठेवूया. ये चल, शेंगदाणे भरून ठेवूया. चल, आपला डबा कुठे शेंगदाण्याचा बघ. शेंगदाणे हे बघ, शेंगदाणे भरूयाच्या. शेंगदाणे भरूया, शेंगदाणे डब्यात भरूया. भांडे लावायचे राहिले अजून. मावशी भांडे घासून गेले. किचन वगैरे थोडा क्लीन करते. आज अळूवड्या बनवायच्या, तर त्याची तयारी करायला घेते. दूध सांडले परत. दुधाची एक पिशवी त्याच्यामध्ये सांडली होती, म्हणून ते बटाटे सुद्धा धुवून घेते. त्यानंतर किचन ओट्याचा बराचसा पसारा आवरायचा आहे. किचन ओट्यावरती तुम्हाला भांडी दिसत असतील, त्या मावशी भांडे घासून गेल्यात, पण
नाश्त्याचे वगैरे भांडे तशीच ठेवलेली होती. मी रुद्रला त्यानंतर बाहेर घेऊन गेलेली. त्याचबरोबर मग नंतर पुढे जाऊन मार्केटमधून भाजीपाला वगैरे सगळं आणलं होतं. आणि त्यालाही छान वाटत होतं. बऱ्याच दिवसांनी आता ऊन पडायला लागले ना, मध्ये मध्ये श्रावण सुरू झालं, तर त्यालाही छान वाटत होतं, फिरायला नेलं होतं म्हणून. किचनमध्ये पण बरंच आवरायचं राहिलं, कारण मी काचेच्या बरण्या थोड्या धुवून ठेवलेल्या, तर त्या भरून ठेवायचं होतं सामान. काचेच्या बरण्या जे धुवून ठेवलेल्या, त्याच्यामध्ये म्हटलं जे काही कडधान्य वगैरे असेल ते भरून ठेवूया, आणि मग कोणतं किराणा सामान संपलेलं आहे ते सुद्धा कळेल. मग पटापट पहिल्यांदा भांडी आवरून घेतली. किचन ओट्यावरती पसारा असेल तर काही सुधरत नाही, तर हे सगळं करत असताना रुद्रलासुद्धा पाहायचं होतं. त्याच्यामुळं मग त्याला घेऊन मी त्या बरण्या जे आहेत तर त्याच्यामध्ये सामान फिल केलं. कडधान्य वगैरे जे होते काही आता संपत आलेले आहेत, काही भरपूर आहे. काय होतं की आपण बरंचसं सामान भरतो आणि बऱ्याचदा काही गोष्टी यूज होत नाहीत आणि पुन्हा रिचेक केलं नाही तर ते लक्षातही येत नाही. तर आम्ही सोयाबीन चंक्स आता छोटेवाले भरतो ना, तर त्याची भाजी जरा चांगली होते मोठ्या सोयाबीन वडीपेक्षा. आता मी व्हॉइस ओव्हर करते, रुद्राला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळं तो शूजला पाय म्हणतो, त्याला फिरायला जायचं आहे म्हणून तो माझ्या मागे लागला आहे. आणि याच्यामध्ये मी दोन्ही प्रकारचे वाटाणे भरलेले होते. आता ह्या बरण्यांची झाकणं मुलांनी काल खेळायला घेतलेली, तर ती झाकणं घासून मग ठेवायचे. त्यानंतर तांदूळ संपलेले तर ते आणले 10 किलो, तर ते भरून ठेवायचे. तर हे सगळं करत असताना रुद्रची छानपैकी लुडबुड मध्ये चालूच होती. आणि मस्तपैकी त्याला तांदळामध्ये हात घालून त्याला भारी वाटत होतं की याच्यात काय चाललेलं आहे, मम्मी काय करते. आणि त्याने बरेचसे सांडवले. त्यानंतर पिशवी पूर्ण रिकामी केल्यानंतर त्याला खेळायला डबा दिला. मला त्याच्यामध्ये जिरे भरून ठेवायचे होते. मी एकदम डीमार्टमधून जिरे भरून ठेवले होते, तर ते त्या बरणीमध्ये भरून ठेवायचे होते, पण त्याने खेळायला घेतली त्यामुळे ते राहिलं. आता मी कडधान्य बऱ्यापैकी आहेत तर सध्या, पण बऱ्याच छोट्या बाकीच्या गोष्टी संपलेल्या आहेत, तर त्या आणाव्या लागतील. तर आज अळूवड्या करायचं ठरलेलं होतं, तर आईनेच अळूची पानं करायला घेतलेली आहेत. नंतर मग मी वरण भात लावायला घेतला. वरण भात त्याच्याबरोबरीने भात आणि वरण मी सेपरेट लावते, कारण की यांना कुकरमध्ये शिजवलेला भात आवडत नाही, त्यामुळं तो सेपरेटली लावला आहे. इथे जे तुम्हाला इडलीचं पात्र दिसतं त्याच्यामध्ये आईंनी अळूवड्याचं जे काय आहे ते बॉईल करायला ठेवलेलं आहे, आणि त्याच्यानंतर त्याला फक्त तव्यावरती शॅलो फ्राय करणार आहेत. मी शिमला मिरची आणि बटाटा यांची भाजी करायला घेतली, आणि त्यानंतर चपात्या करून घेतल्या. तर आईने साईडला जे अळूवड्या करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मग नंतर त्यांनी तव्यावरती शॅलो फ्राय केल्या, आणि मी नंतर वरणाला फोडणी दिली. तर अशा प्रकारे दुपारचा स्वयंपाक रेडी झाला. इतर कामं जी आहेत तर ती मी आधीच उरकलेली होती, कपडे वगैरे ड्राय करून ते सुकत घातलेले. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.